अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादिमि। स्वकातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा श्रावक संघ, या तीन रत्नाला विनम्र अभिवादन. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्म क्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण. उपस्थित सर्व भिक्खू संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, आपण भगवान तथागतांनी सांगितलेला धम्मपदांच्या गाथांचा अर्थ पाहत होतो. बुद्धिवान आणि न्यायी व्हा, सत्संगती करा, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या धम्मपदांच्या गाथांचा अर्थ आपल्याला या धम्मपदाच्या बाबतीमध्ये शिकवलेला आहे. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे, आपल्या विचाराचेच बनलेले आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी आपलं मन कसं प्रमुख आहे, मन कसं प्रधान आहे, आणि म्हणून आपल्या मनाला शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी. कारण ते कळायला कठीण, अतिशय दूरत असून जिकडे वाट मिळेल तिकडे सैराटासारखे धावत असतात. सुरक्षित विचारे सौख्यदाते आहेत. कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याचप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनामध्ये विकाराला प्रवेश लाभत नाही. माझे मन एकाकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो, त्याचप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे, असं प्रत्येकाने शिकलं पाहिजे. म्हणून भगवान तथागतांनी मन प्रमुख आहे, मन प्रधान आहे, मन मनोमय आहे. आणि मनाला एकाग्र करण्यासाठी जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धम्म त्यास अज्ञात असेल. एखाद्या माणसाला जर त्याच्याकडे श्रद्धाच नसेल तर सद्धम्म त्याला कळणार नाही. तो खूप लांब असेल सद्धम्मापासून. ज्याची श्रद्धा असेल त्याला सद्धम्म
काय आहे ते कळू लागेल. आणि म्हणून ज्याची त्यांनी ज्याप्रमाणे आई वडील आप्तेष्ट जेवढं एखाद्या व्यक्तीचं हित करू शकणार नाहीत, त्याही पेक्षा कितीक पटीनं चांगल्या मार्गाला लागलेलं मन त्या व्यक्तीचं हित करू शकेल, त्याचं कल्याण करू शकेल, त्याचं मंगल करू शकेल. आणि म्हणून भगवान तथागतांनी धम्मपदांच्या या सर्व गाथा आणि कथामध्ये मनुष्यांना सुंदर असा उपदेश दिलेला आहे. भगवंतांनी वारंवार सांगितलेलं आहे की दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्याने सुख लाभेल असेही नाही. आणि म्हणून सुख लाभण्यासाठी उच्च अशा प्रकारची संस्कृती धारण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याही पेक्षा पुढे अनेक प्रकारे प्रज्ञा शुद्धीचा एकमेव मार्ग जर कोणता असेल तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जर तुम्ही या मार्गाचे अनुसरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःख संकट कसे काढून टाकता येईल हे कळल्यावर मी या मार्गाचा अवलंब केलेला आहे, उपदेश केलेला आहे, असं भगवान बुद्धांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी वारंवार सांगितलेलं की भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायाने कोणतेही पाप न करणे, कायावाचा मनसा आचारावयाची 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. जे वास्तविक ज्ञान आहे, जे सत्य ज्ञान आहे, त्या सत्य ज्ञानाच्या बलाने माणसाला नाना प्रकारचा लाभ होतो. आणि सत्य आणि वास्तविक ज्ञानाचा जर अभाव असेल, विवेकता नसेल, सजगता नसेल, तर नाना प्रकारे दुःख ओढवले जातात. आणि म्हणून भगवान तथागतांनी लाभाचे आणि नाशाचे दुसरेही मार्ग ओळखून ज्ञान वाढेल अशाच प्रकारचा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खोडून काढावी, शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्देश केलेला आहे. अधमार्गाने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका, जागे व्हा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भगवान तथागतांनी धम्माचा उपदेश देऊन सर्वांना जाग केलेला आहे. पुढे सुखी गृहस्थ यांच्यासाठीही काही प्रवचन भगवंताने दिलेले आहेत. एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ आसनावर बसला. ग्रस्ताचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. ग्रस्त आणि गृहिणीचं सुख कशात आहे भगवान, आणि कोणत्या मार्गाला अनुसरल्याने ग्रस्त आणि गृहिणीचं सुख त्यांना विपुल सुख प्राप्त करता येते असा प्रश्न अनाथपिंडकाने भगवान तथागतांना विचारला. आणि भगवंत म्हणाले, ग्रस्तांचे पहिले सुख स्वामित्वात आहे. ग्रस्ताजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने ग्रस्ताला सुख लाभते. जे ग्रस्ताने धन कमावलेलं आहे ते धन जेव्हा एखादा ग्रस्त परिश्रम, कष्ट, मेहनत, इमानदारीने नोकरी या सर्व
करत असताना जे धन जमेल त्या धनावर तो संतुष्ट असतो आणि वारंवार कितीही मोठं धन जमलं तर मी हे माझ्या मेहनतीनं परिश्रमानं कष्टानं धन कमावलेलं आहे आणि या धनाच्या बलाने तो सर्व सुसंस्कार करतो, योग्य वेळी दान देतो, शीलाचं पालन करतो, समाधीचा अभ्यास करतो, प्रज्ञायुक्त चित्ताने त्या धनाचा उपयोग घेतो आणि म्हणून ग्रहस्थ सुखी होतो, ग्रहस्थाला सुख लाभते. दुसरे सुख उपभोगाचे ग्रहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्य कृत्य करीत राहतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकर्म करीत आहे या विचाराने त्याला अधिक विपुल सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे ऋण. ग्रहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी राहतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही ह्या अशा विचाराने तो सुखी होतो. अशा पद्धतीने ग्रहस्थाचं हे तिसरं सुख आहे. एखाद्या ग्रहस्थाने कुणाचं काही ऋण घेतलं असेल, काही कर्ज घेतला असेल तर त्या कर्जाने सातत्याने ते आपण कर्ज कधी दिलं पाहिजे, त्या कर्जाच्या ओझ्यातून आपण कधी बाहेर पडलं पाहिजे असं सातत्याने त्याला विचार येतात आणि म्हणून त्या विचाराने ग्रस्त सुखी राहू शकत नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे कशाचंही कुणाचंही कोणतंही ऋण नाही त्यांना सुखाने झोप लागते. ग्रस्तांचं तिसरं सुखी जीवन जगण्याचं साधन आहे. चौथे सुख निर्दोषतेचे. काया वाचा आणि मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने ग्रस्त सुखी होतो. वारंवार कायेने कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करत नाही, हिंसा चोरी व्यभिचार करत नाही, वाचेनं निंदा चाडी चुगली कठोर बोलणं व्यर्थ बडबड करणं करत नाही, त्याचबरोबर मनाने राग द्वेष लोभ करत नाही आणि म्हणून काया वाचा मनाने सातत्याने तो कुशल कर्म करतो आणि म्हणून तो निर्दोष जीवन जगत असल्यामुळे ग्रस्ताचे ते चौथे सुख आहे. अनाथपिंडक जर ग्रस्त प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभतात. भगवान तथागताने अनाथपिंडकाला सांगितलं की अशा पद्धतीने जर ग्रस्त प्रयत्न करील तर त्याला चारही प्रकारे सुख लाभत असते. पुत्रापेक्षा कन्या बरी असंही एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असताना कौशल राजा प्रसेनजित त्यांच्याकडे भेटण्यासाठी आला आणि राजा भगवंताशी संभाषण करीत असताच राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रस्तुत होऊन तिला कन्या झाल्याचे वृत्त त्याने सांगितले. राजा प्रसेनजित भगवंता समोर काही विचार विनिमय करण्यासाठी आल्या असताना एक वेळेस प्रसंग असा घडला की राजा बसलेला होता आणि तेवढ्यामध्ये एक दूत आला, राजाचा सेवक, आणि भगवंताच्या जवळ येऊन जिथे राजा बसला होता तिथे येऊन राजाच्या कानामध्ये सांगू लागला, महाराज तुम्हाला मुलगी झाली, तुम्हाला कन्या झाली. तेव्हा राजा मुलगीचा हा शब्द ऐकल्याबरोबर खूप प्रचंड नाराज झाला आणि नाराज होऊन लगेच तो अतिशय नाराज स्थितीमध्ये तो व्रत भगवान तथागतांनी पाहिलं. भगवान तथागतांनी त्यांचं ते संपूर्ण व्रत, त्याचा चेहरा पाहिल्याबरोबर हे व्रत ऐकून राजा खिन्न झाला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजा, तू आताच माझ्या समोर एवढं प्रसन्नतेनं आणि एवढं चांगल्या पद्धतीने बोलत होता, असं काय त्या सेवकाने सांगितलं तुझ्या कानामध्ये की तुझं बोलणं किंवा तुझा चेहरा पूर्ण उतरून गेलेला आहे, असं काय घडलं? असं भगवंतांनी राजा प्रसेनजिताला विचारलं. त्यावर राजाने सांगितले, राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याचे
वाईट वृत्त नुकतेच कळाले भगवान. तो म्हणाला, राणी मल्लिका प्रस्तुत झाली आणि तिला कन्या प्राप्त झाली, म्हणजे मला मुलगी प्राप्त झाली, आणि त्यामुळे मी थोडस नाराज झालो. तेव्हा यावर परिस्थिती ओळखून भगवान म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नकोस. आणि मुलगी एखाद्या पुत्रापेक्षाही अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे, ती चांगली होण्याचा संभव आहे. आणि ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, एक तर ती जोपर्यंत तुझ्याकडे आहे ती सद्गुणी तुझी कन्या म्हणून तुझी प्रसिद्धी जिकडे तिकडे करेल. त्याच्यानंतर तिचा योग्य वेळी जर विवाह केला तर ती एक कुलीन पत्नी म्हणून त्या घरामध्ये एक सून म्हणून त्या घराचा व्यवस्थित सांभाळ करेल. त्याच्यानंतर ती पुत्रवती, तिला जर पुत्र प्राप्त झाला तर ती योग्य माता आणि योग्य माता म्हणून त्या मुलाबाळांचा व्यवस्थित सांभाळ करेल. आणि त्याही पेक्षा ही अशा प्रकारची त्रिविध भूमिका बजावणारी ती कन्या, ती मुलगी होऊ शकते. तिच्या पोटी एखादा शूरवीर पुत्रही निपजू शकतो, तो राजाही बनू शकतो, सम्राटही बनू शकतो. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करीत राहील आणि मोठे मोठे राज्य तो जिंकून खरोखर एक थोर राजा बनू शकेल. आणि म्हणून ते राजा बनण्यासाठी एखादी मुलगीने जन्म घेणं, राजा जन्मण्यासाठी एखादी आधी मुलगी जन्मली तर तीच मोठी होऊन ती हळूहळू एक कन्या म्हणून, योग्य पत्नी म्हणून, आदर्श माता म्हणून सर्व अशा प्रकारच्या त्रिविध भूमिका निभावून ती एक आपलं नाव लौकिक करेल, दोन्ही कुळांचं नाव लौकिक करेल, दोन्ही परिवाराला योग्य सांभाळण्याचं काम करेल. आणि म्हणून राजा, तू अशा पद्धतीनं नाराज होऊ नकोस, तर नाराज होण्याचं काही काम नाही, असं भगवान तथागतांनी राजा प्रसेनजिताला उपदेश केला. पुत्रापेक्षा कन्या बरी. आणि म्हणून अशा पद्धतीनं पती आणि पत्नी याच्याही संबंधी भगवान तथागतांनी उपदेश केलेले आहेत. एकदा भगवान मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज रस्त्याने चालत होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ ग्रस्त आणि त्यांच्या पत्न्या भेटल्या. अनेक ग्रस्त आणि त्यांच्या पत्न्या म्हणजे पती पत्नी त्या रस्त्यावर चालत होते. त्या पती पत्नी रस्त्यावर चालत असताना जेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले, ग्रस्त आणि त्यांच्या पत्न्यांनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंत जवळ आले आणि त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळ बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग संबंध कोणता, यावर भगवंतांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. पती पत्नीतील सुयोग संबंध, पती पत्नीचे योग्य संबंध, सुयोग संबंध कसे असले पाहिजे, भगवान कोणत्या पद्धतीने वावरलं पाहिजे, वागलं पाहिजे. तेव्हा भगवान म्हणाले, हे ग्रस्त हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते. पती पत्नी म्हणून 4 प्रकारे जोड्या असतात, ते एकत्र राहतात. एक दुष्ट पुरुष एका दुष्ट स्त्री सोबत राहत असेल, दुष्ट पुरुष देवते समान असलेल्या स्त्री सोबत राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्री सोबत राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्री सोबत राहत असेल, अशा 4 जोड्या आहेत. तेव्हा ग्रस्तो, दुष्ट पुरुषांचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट पापी वर्तणूक, मोहविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा करणे याने भरलेले असेल आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असेल. अशा प्रकारे सद्ग्रस्त हो हे
दुष्ट पुरुष एका दुष्ट स्त्री सोबत जीवन व्यतीत करीत असतो. दुसरी गोष्ट, ग्रस्त हो दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी सोबत जर राहत असेल तर त्यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे सर्व वर्तन करतो. दुष्ट पती असल्यामुळे तो नाना प्रकारचं असत्य भाषण, मद्यपान, नाना प्रकारचे सत्पुरुषांच्या निंदा, हे सर्व अशा प्रकारे दुष्ट स्त्रियांचे जे काही दुष्ट पुरुषांचे कर्म असतील ते करील. परंतु त्याची पत्नी मात्र हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून पूर्ण प्रवर्त असेल. तो देवता तुल्य असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म तिच्या स्वतःच्या हातेने करणार नाही. आणि म्हणून तिची वर्तवणूक, तिची सर्वच्या सर्व वर्तवणूक सद्गुणी आणि हितकर असेल. अंतःकरण मोहातील नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे ग्रस्त हो दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह सोबत वास करीत असतो, राहत असतो. सद्ग्रस्त हो सज्जन देवता देवतुल्य पुरुष आणि एका दुष्ट पत्नी यांची जीवन कसे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून प्रवृत्त होऊन राहते. आणि त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करत नाही, त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. तिसरं प्रकरण ग्रस्तो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देव आणि देवता तुल्य स्त्री अशी त्यांची दोघांचीही वागणूक असते. एखादा उच्च देवता गतीला पोचलेला देव आणि देवताप्रमाणे एखादी स्त्री त्यांचं वागणूक असेल. ते दोघेही कधीही कोणत्याही सत्वाची, बिन पायाच्या, दोन पायाच्या, चार पायाच्या, अनेक पायाच्या सत्वांची कधी हिंसा करीत नाहीत. कधीही कोणाची छोट्यातली छोटी वस्तू चोरून घेत नाहीत. कधी व्यभिचार करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचं अपशब्द, खोटं, चाडीचुगलीचं, निंदेचं बोलत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या मादक पेयाचं सेवन करत नाहीत आणि कोणत्याही सत्पुरुषांची कधीही अवहेलना करत नाहीत, सत्पुरुषांची निंदा करत नाहीत, त्यांची जीभच विटाळलेली नसते. एवढं सुंदर जीवन दोघही पती पत्नी जीवन जगत असतात. आणि म्हणून त्यांचा वास, त्यांचं जगणं म्हणजे एक देवता, एका देवा समान. देव आणि देवता कोण आहे, त्यांनी कशा प्रकारचे कर्म केले आहे. अनेक काळापासून दानं ददंतु सद्धाय शीलं रखंतु संपदा भावना वीरता हुंतु गच्छंतु देवतागता. ज्यांनी काही कल्पापासून, काही जन्मामध्ये अनेक वेळा सातत्यानं दान देत आलेले आहेत, अतिशय श्रद्धेनं दान देत आलेले आहेत. जे जे याच्यात त्यांना दान मागायला येतील त्यांना ते दान देऊन त्यांची दान पारमिता त्यांनी पूर्ण केलेली आहे. दानं ददंतु सद्धाय, वारंवार श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलेलं आहे. शीलं रखंतु संपदा, सर्व प्रकारच्या शिलांचं अतिशय कठोरतेने त्याने रक्षण केलेलं आहे. आणि आपल्या चित्ताला निर्मळ करण्यासाठी, आपल्या चित्तामध्ये असणारे राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा असे नाना प्रकारचे विकार काढून टाकण्यासाठी त्याने वारंवार समाधीचा अभ्यास केलेला, ध्यान साधना, विपसना केलेली आहे. शेवटच्या क्षणाला त्यांनी देह त्यागल्याच्या नंतर एकतर ते स्मृतगामी, अनागामी, अर्हत या मार्गावर रूढ झालेले असतील किंवा उच्च प्रकारच्या देवता गतीला पोचलेले असतील. आणि म्हणून जे अशा प्रकारचे कुशल कर्म करतात ते एक देवता, एक देव एका देवते समान स्त्री सोबत राहत असतो. तशा प्रकारचं चौथ्या प्रकारचे ग्रस्त गृहिणींनो आपण जीवनामध्ये राहिलं पाहिजे. ग्रस्तो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत असं भगवान तथागतांनी
रस्त्यालगत मधुरा निरंजना नदीच्या काठावर जात असताना, मधुरा आणि निरंजना या मार्गावर चालत असताना तिथे जमलेल्या ग्रस्त आणि गृहिणींना, ग्रस्त आणि गृहिणींचं जीवन जगणं आणि कशा प्रकारचं असते यावर उपदेश केला आणि अनेक ग्रस्त आणि गृहिणींना त्याचा लाभ झाला. अनेकांनी आपल्या जीवनामध्ये भगवान तथागतांचं धम्म आत्मसात करून आपलं मंगल करून घेतलं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.